नमस्कार मित्रांनो, देशातल्या आणि खास करून महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचं दुःख संपत नाही आहे। पहिले हरियाणामध्ये काँग्रेस विजयी होता होता भाजपने मुसंडी मारली आणि अपक्षांसह 50हून जास्त जागा मिळवल्या। हे दुःख सहन करतात तर एक अशी घटना झाली की पुरोगामित्वावरचा त्यांचा विश्वासच उडाला की काय असं वाटायला लागलं। हे प्रकरण आहे स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या पण प्रत्यक्षात मात्र ब्रिगेडचे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असणाऱ्या ज्ञानेश महारावांचं। भाजपाच्या दक्षिण मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष राजेश शिरवाडकर यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ज्ञानेश महाराव यांना गाठलं आणि त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल माफी मागायला लावली। मला वाटलं होतं की ज्ञानेश महाराव आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, पण अंगाला हातही न लावता, म्हणजे ज्ञानेश महारावांच्या केसालाही धक्का लावला गेला नव्हता तरी देखील त्यांनी भसाभसा माफी मागून टाकली। आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांना दुःखाचा दुसरा अटॅक आला। बघूया ज्ञानेश महाराव काय म्हणाले ते। जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरा पण कार्यक्रम करता येतो। स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही। त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं। आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा। भविष्यातही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब। बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे, नाथाळाच्या माती हाना काठी, त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा। आता बघितलं, ज्ञानेश महाराव हे असा 1985 सालापासून पत्रकार आहेत आणि त्यांनी चित्रलेखा या साप्ताहिकासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे। अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। देव धर्म संस्कृती भक्तीच्या नावाने पुंच्या लीला, म्हणजे अर्थात ती सगळी त्याच्यात विकृतपणा जास्त आहे, पण विवेकवादी, विज्ञानवादी, तर्कवादी वगैरे असं म्हणायचं आणि फक्त हिंदूंबद्दल आपल्या मनातली विकृती, आपल्या मनातला द्वेष हा बाहेर काढायचा, ही या सगळ्यांची नेहमीची स्टाईल असते। यंदा ते चर्चेत आले ते म्हणजे संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन होतं। त्या अधिवेशनाला महाराष्ट्रातले जाणते म्हणवणारे राजकीय नेते शरद पवार उपस्थित होते। शाहू छत्रपती खासदार कोल्हापूरचे तेही उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पुरोगामी ब्रिगेडी मंडळी आपले विचारधन लुटत होती आणि त्याच्यात ज्ञानेश महारावांनी या सगळ्या विवेकवादावर, तर्कवादावर बोलता बोलता, त्याच्या आधी निरंजन टकले स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय अपमानास्पद म्हणले, वक्तव्य केलं। त्याच्यानंतर ज्ञानेश महाराव यांनी आपल्या विवेकवादी भाषणामध्ये स्वामी समर्थांचा, प्रभू श्रीरामचंद्रांचा आणि इतर राष्ट्रवादी मंडळींचा ज्या प्रकारे उद्धार केला, खरोखर म्हणजे अतिशय अपमानास्पद आणि काही कारण नसताना। तुमची श्रद्धा नाही, तुम्ही देवळात जाऊ नका, तुम्ही पूजा करू नका, आणि जर खरंच तुम्हाला तर्कवादाचं एवढं पडलेलं आहे तर जरा तुमच्या शांतिप्रिय भावंडांबद्दलही बोला। ते विषय आला की मग त्रिवार तलाकचं, हलाला प्रथेचं समर्थन करायचं आणि तो त्यांच्या श्रद्धेचा भाग म्हणायचा, बहुपत्नीत्वाचं समर्थन करायचं, आणि हिंदूंच्या बाबतीत मात्र काही विषय आला की वाटेल ते बोलायचं। स्वामी समर्थांच्या वेशभूषेबद्दल यांनी अपशब्द काढले होते। खरोखर ऐकून
संताप अनावर झाला होता. प्रभू श्रीरामचंद्राबद्दल वक्तव्य करताना त्यांनी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावल्याबद्दल प्रभू श्रीरामचंद्रांवर शेलक्या भाषेमध्ये टीका केली होती. आणि मग उर्मिला, लक्ष्मणाची बायको, तिने प्रभू श्रीरामचंद्रांना काय सवाल केला की मला अग्निपरीक्षा घ्यायला का नाही लावली. म्हणजे वाह्यात, त्याच्यामध्ये हेतू शुद्ध नव्हता. आणि हे सगळे शरद पवारांच्या समोर चालू होतं. शेवटी ते स्वतःला देवाचे बाप समजतात असावेत बहुतेक. आणि त्यामुळे त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि ते व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि त्याच्यावर लाखो स्वामी भक्तांना, लाखो हिंदूंना, कोट्यावधी हिंदूंनी, जर म्हणजे ज्यांनी कोट्यावधी लोकांपर्यंत गेलं की नाही माहिती नाही, पण ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांचा संताप अनावर झाला. अशी जर गोष्ट त्यांनी मुसलमानांबद्दल काही बोलले असते, आज त्यांचं शीर धडावर राहिलं नसतं. आणि त्याचं समर्थन पुन्हा सर तनसेजुदाचं समर्थन करायला हीच सगळी पुरोगामी मंडळी उतरली असती. पण हिंदू सहिष्णू आहेत, शोषिक आहेत म्हणून फेसबुक, ट्विटरवर काही निषेध करण्यापर्यंतही मजल गेली. मला असं वाटलं की ठीक आहे, बहुधा हे असंच, म्हणजे आता पुढचा अपमान करायला ते मोकळे झाले. पण काल अचानक राजेश शिरवाडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांना घेरलं. राजेश शिरवाडकरांना मी साधारणतः 3-4 वर्ष ओळखतो. कोविड काळामध्ये एक तेव्हा सगळेजणं जे कार्यक्रम व्हायचे ते सगळे झूमच्या माध्यमातून व्हायचे. आणि तेव्हा राजेश शिरवाडकरांनी एका विषयावर झूमच्या मदतीने एक व्याख्यान नाही म्हणता येणार, पण एक सादरीकरण ते आयोजित केलं होतं. त्या निमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली होती. आत्ता 6 महिन्यापूर्वी त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालं होतं. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं हा व्हिडिओ आल्यावर समाधान वाटलं की भाजपाचे कार्यकर्ते पूर्णपणे गांधीवादी विचारसरणीचा अवलंब करून, म्हणजे जर त्यांच्या मनात आलं असतं तर शिवसैनिकांचं सारखं ज्ञानेश महाराजांच्या तोंडाला काळं फासणं सहज शक्य होतं, किंवा साक्षात ब्रिगेडी मंडळींसारखं त्यांच्या घराची किंवा ज्या ठिकाणी होते त्याची तोडफोड करणं सहज शक्य होतं. पण यातली कुठलीही गोष्ट न करता राजेश शिरवाडकरांनी केवळ प्रेमाने ज्ञानेश महाराजांना समजावलं. मला असं वाटलं की जे विवेकवादी, तर्कवादी असतात ते आपल्या मतांवर ठाम असतील. म्हणजे आपण अपमान करतो याची त्यांना कल्पना होती, पण तरीपूर्वक, जाणीवपूर्वक ते अपमान करत होते, कारण त्यांना माहिती होतं की हिंदू समाज काही करणार नाही. पण बहुधा बटोगे तो कटोगे या वाक्याचा परिणाम केवळ हरियाणापुरता मर्यादात राहिलेला नाही आहे, तो महाराष्ट्रापर्यंतही पोचलेला आहे. आणि त्याच्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं, ज्ञानेश महाराजांना अडवणं, यामुळे भाजप समर्थकांच्यात संतापाची जी एक लाट मागे आली होती की काय भाजप काही करतच नाही, या लोकांना अशाच प्रकारे धडा शिकवायला हवा. ते कालचा व्हिडिओ बघितल्यावर अनेक जणं आनंदाने हा व्हिडिओ आणि हे पोस्ट शेअर करायला लागले. अर्थातच त्याचा परिणाम झाला. जेव्हा ही गोष्ट व्हायरल झाली तेव्हा ही सगळी पुरोगामी गँग पिसाळली, कारण त्यांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस आपल्याच खिशात आहेत. आपण मुलाखती मागितल्या की देतात, म्हणजे आपण त्यांना काही सांगावं की ते ऐकतात. आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना भाजपाचाच कार्यकर्ता अशा प्रकारचं गोष्ट करतो. अचानक त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण आली. जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण आनंद करमुसेंच्या वेळेला, केतकी चितळेच्या वेळेला, निखिल भांबरेच्या वेळेला, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेळेला ती सगळी मेलेली. जेव्हा त्यांना मारहाण झाली, जेव्हा भाजपच्या नेत्यांच्या अंगावर शाई फेकली गेली, तेव्हा यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही पडलेलं नव्हतं. तेव्हा लोकांनी अशाच प्रकारचा न्याय केला पाहिजे, अशा प्रकारे हिंसाचाराचं समर्थन करणारी ही मंडळी. आता अचानक त्यांना महाराष्ट्रात काय झालंय, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही, अशा एका ज्येष्ठ पत्रकाराला अशा प्रकारे येऊन धमक्या दिल्या जातात, हे काय चाललंय काय. म्हणजे या बाकीच्याबद्दल तर गोष्ट वेगळी, पण ज्ञानेश महाराज ज्या प्रकारचं भाषण करत होते, अशा प्रकारची भाषा हिटलरचे समर्थक ज्यू लोकांबद्दल, यहुदी लोकांबद्दल की हे किडे आहेत, हे मुंगे आहेत, ही झुरळ आहेत, अशा प्रकारे, म्हणजे भट लागला तर
म्हणजे भूत रात्री लागतं, भट दिवसा लागतो. आणि भट म्हणजे कोण? फडणवीस. म्हणजे यांनी फडणवीसांचा, आणि फक्त फडणवीसांचा नाही, सगळ्या समाजाचा अपमान करायचा, महापुरुषांचा, आणि हे महापुरुष देवांचा अपमान करायचा, आणि यांना कोणी जाबही विचारायचं नाही. ही जी वृत्ती आहे यालाच बहुता पुरोगामी वृत्ती म्हणत असावेत. पण जेव्हा राजेश शिरवाडकरांनी त्यांना घेरलं आणि त्यांना जाब विचारला, तेव्हा काही न सांगता खटाखट माफी मागून टाकली की मी लाखो स्वामी भक्तांना दुखावलंय त्याच्याबद्दल माफी मागतो, मी प्रभू श्रीरामचंद्राबद्दल बोललो त्याच्याबद्दल माफी मागतो, आणि तुम्ही हे केलं, हे चांगलं केलं, माझ्या अंगाला हात नाही लावलं. हे इतकी जर यांची तकलादू श्रद्धा असेल, जर केलं वक्तव्य तर कायम राहायचं त्याच्यावर की हो मी हे वक्तव्य केलं ते विचारपूर्वक केलं होतं, आणि काय तुम्हाला काय वाटेल ते करा, मी माझं वक्तव्य बदलणार नाही. पण काहीही न करताच यांनी माफी मागून टाकली. ते खरे माफीवीर यांचे लोक आहेत. त्या ब्रिगेडी परिषदेत माफीवीर करत त्यांचा दोषा लावलेलाच होता. पण ह्यांनी माफी मागताना 4 सेकंद पण घेतली नाहीत, याचं मला आश्चर्य वाटलं. पण या निमित्ताने भाजपाचं हे नवीन रूप बघून अनेकांना आनंद झाला, कारण आत्तापर्यंत अशा प्रकारची भूमिका नितेश राणे घेत होते. पण आता भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारीही अशा प्रकारची आक्रमक आंदोलनं करायला लागले असतील. अंगाला हात न लावता, कुठलाही कायद्याचा भंग न करता, केवळ प्रेमाने समजावून जर आपली उद्दिष्ट साध्य करत असतील तर त्यांनाही मदतीची, त्यांनाही पाठिंबा देण्याची गरज आहे. राजेश शिरवाडकरांनी ज्या प्रकारची गांधीगिरी केली ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.